28 क्रमांकाचा विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 28 क्रमांकाचा आनंदमय कोशास आत्मा म्हणणाराची मते। तर 4 तरंगाचा विचार करून झाल्याच्या नंतर या 5व्या तरंगामध्ये द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण, तर अद्वैतमतच कसं प्रमाण आहे, द्वैतमत कसं अप्रमाण आहे हा विचार करून झाला। नंतर सत्ता विचार सद्रूप ब्रह्माच्या ओळखीकरता सत्ता विचार कसा आवश्यक आहे हाही विचार झाला। आणि नंतर जगत उत्पत्ती याची संगती लागण्याकरता मायेचा स्वीकार करावा लागतो, त्या मायेचं लक्षण काय, मायेसंबंधी सांख्यमत काय, भामती निबंधकार वाचस्पती मिश्र यांचं मत काय, आणि वेदांत मत निर्दुष्ट कसं हा विचार करून झाला। आणि मग जीव ईश्वर अनादि असून माया कार्य कशी, माया कार्य असून अनादि कशी, इथे वदतो व्याघात किंवा पूर्वपार विरोध किंवा प्रकरणासंगती हा दोष कसा येत नाही हे ग्रंथकाराने आपल्यासमोर ठेवलं। आणि मग सृष्टी उत्पत्तीचा प्रकार, त्यामध्ये स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी या 2 सृष्टी विचाराचाही प्रकार झाला। त्याच्यामध्ये भोग्य भोगायतन भोग हा विचार करून झाल्याच्या नंतर 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून ते 29 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत एक विशिष्ट विचार केलेला आहे, तो म्हणजे आत्मविचार केलेला आहे। म्हणजे आत्मस्वरूपाबद्दल वेगवेगळी मते, कोण कोणाला आत्मा म्हणतं, म्हणजे अनात्म्यालाच आत्मा म्हणणारे यांचा विचार आपल्यासमोर ठेवत असताना प्रथम त्यांनी 3 शरीराचा विचार आपल्यासमोर ठेवला। शरीर म्हणा, देह म्हणा किंवा पूर म्हणा, असे त्याची वेगवेगळी नावं आहेत, सगळी नावं अनवर्थक आहे। दह्यमानात देहा, त्याचा दाह होतो म्हणून त्याला देह असं म्हणतात। कोणत्या देहाचा दाह होतो? 3 देहाचा दाह होतो। आपण काल बोललो, स्थूल देहाचा दाह अग्नीत होतो, सूक्ष्म देहाचा दाह चिंतारूपी अग्नीत होतो, आणि कारण देहाचा दाह हा ज्ञान अग्नीने त्याचा दाह होतो। म्हणून दह्यमानात देहा हे जळतात 3 म्हणून यांना देह असं म्हणतात। क्षीर येते ती शरीरा, हे 3 क्षीण होतात म्हणून त्यांना शरीर असं म्हणतात। आणि पूर म्हणजे नगर, या जसं आपण हे शरीराने या भौतिक नगरामध्ये राहतो, तसं देहरूपी पुरामध्ये आत्मा रूपी जीवात्मा आत्मरूपी चैतन्य राहतं, म्हणून त्याला पूर म्हणजे नगर असंही म्हणतात। मनुराजे एक देह पुरी असं म्हटलेलं आहे। तसं या 3 शरीराचा विचार पहिला आपण केला। 3 शरीरामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर। आता इंद्रिय गोचर आहे ते स्थूल शरीर, इंद्रियाला अगोचर आहे कार्यानुमेय आहे ते सूक्ष्म शरीर, आणि या दोघांचं बीज ज्याच्यात आहे ते कारण शरीर। व्यष्टी समष्टी भेदाने आपण आपली 3 शरीरं बघितली आणि ईश्वराची 3 शरीरं बघितली। आपलं स्थूल शरीर म्हणजे दिसणारा हाडामासाचा पुतळा, तसं सर्व जीवांचे स्थूल शरीर तेच ईश्वराचं स्थूल शरीर, म्हणजे विराट हे ईश्वराचं स्थूल शरीर आहे। नंतर सूक्ष्म शरीर, ज्याच्यामध्ये 3 पंचक आहे आणि 1 चतुष्टय आहे, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक, 5 त्रिक 15, आणि चित्त चतुष्टय 15 आणि 4 19। अंतकरण एकच घेतलं तर 16 होतात, मनबुद्धी 2च घेतले तर 17 होतात, आणि मनबुद्धी चित्त अहंकार घेतले तर 19 होतात। असे 19 घटक ज्याच्यात आहे, आणि ते कायम अतींद्रिय आहे, कार्यानुमेय आहे, ते सूक्ष्म शरीर जीवाचं। आणि सर्व जीवाचे सूक्ष्म शरीर तेच ईश्वराचं सूक्ष्म शरीर। आणि मग जीवाचं कारण शरीर, वेष्ट्या कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेती। जीवाचं कारण शरीर म्हणजे कोण? अज्ञान अविद्या। तसं माया किंवा समष्टी अज्ञान हे ईश्वराचं काय आहे? कारण शरीर। आणि मग या 3 शरीरातच किती कोश येतात? 5 कोश येतात। स्थूल शरीरात येणारा अन्नमय कोश, सूक्ष्म शरीरात येणारे म्हणावं आहे ना प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश, आणि कारण शरीरात येणारा आनंदमय कोश। शरीर 3 आहेत आणि कोश 5 आहेत। 2 शरीरात 2 कोश गेलेत, स्थूल शरीरात अन्नमय कोश, कारण शरीरात आनंदमय कोश, आणि मग सूक्ष्म शरीरातली जी 19 घटक आहे त्याच्यात आली 3 कोश। ज्ञानेंद्रिय आणि मन घेतलं की मनोमय कोश, 30 ज्ञानेंद्रिय बुद्धी घेतली की विज्ञानमय कोश, आणि कर्मेंद्रिय आणि प्राण घेतला की प्राणमय कोश। जसे जीवाचे 5 कोश आहेत 3 शरीरात, तसे ईश्वराचे 5 कोश आहेत 3 शरीरात। मग ती कोणती?
तर जीवाचं स्थूल शरीर हा अन्नमय कोश आहे, तसं दिसणारे स्थूल ब्रह्मांड हा ईश्वराचा अन्नमय कोश आहे. जीवाचं कारण शरीर म्हणजेच अविद्या हा आनंदमय कोश आहे, तसे ईश्वराचं कारण शरीर म्हणजे समष्टी अज्ञान मूल माया हा ईश्वराचं काय आहे, कारण शरीर आहे. आणि आपल्याकडे सूक्ष्म शरीरात 3 कोश म्हटलो, तसे ईश्वराचेही लावायचे. ज्ञानेंद्रिय आणि मन घेतलं की कोणता कोश, मनोमय कोश. तसं ज्ञानेंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता आणि मनाची देवता चंद्र हा घेतला की ईश्वराचा झाला मनोमय कोश. आपली ज्ञानेंद्रिय बुद्धी घेतलं की विज्ञानमय कोश. तसं ज्ञानेंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता समष्टी बुद्धी म्हणजे महत्त्व हे ईश्वराचा झाला विज्ञानमय कोश. आणि आपला कर्मेंद्रिय आणि प्राण घेतलं की प्राणमय कोश. तसं कर्मेंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता आणि प्राणमय कोशाच्या अधिष्ठातृ देवता वायू हे घेतलं की ईश्वराचा झाला तो विज्ञानमय आपला प्राणमय कोश आहे ना. मग अशी जीवाची 3 शरीर आणि 5 कोश आणि ईश्वराचे देखील 3 शरीर आणि 5 कोश. पण आपण त्यावेळेला बोललो मग आत्मा 3 शरीर आहे का 3 शरीरा अंतर्गत येणारे 5 कोश आहे. तर 3 शरीर हेही आत्मा नाही आणि त्यात येणारे 5 कोशही आत्मा नाही. 3 शरीर आणि 5 कोशाहून कोस कोस दूर आहे कोण, आत्मा. मग गीता माता आपल्याला सांगते इंद्रिय आणि परान्याहू इंद्रिय बे परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. पण अविचाराने आगापाई पण डोकं मारा येता स्वरूपाच्या घरा करीत अशा आडवारा विश्वावा सुजो जे प्राणया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा किंवा जे बहुतायका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. आणि विसरला तो कोबराय म्हणतात विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे 84च्या. मग तो विसरच राहू द्यावा का आठव करावा आहे ना. आणि आठवून तद्रूप व्हावं तरच आपण या सगळ्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. मग आठव होण्याकरता विचार करावा. विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्वरले ज्ञानी असे. विचारात ज्या येते तत्वबोध हा. कोणता विचार करावा, विचारात काय नसावा, अविचार नसावा. म्हशीच्या कोकण्या शेंगात माझं डोकं बसेल काय असं जर विचार केला तर विचार आहे का अविचार आहे, अविचार आहे. डोकं फुटलं त्याला म्हटलं भल्याग्रस्त काहीतरी विचार करायचा. तो म्हटला पट्ट्या 6 महिने विचार करत होता नंतर अंमलबजावणी केली. डोकं फुटलं ना, डोकं फुटो पण संशय मिटो. आपण म्हशीच्या शेंगात फेस टू फेस बसू शकत नाही असा विचार काय कामाचा. तर विचारामध्ये अविचार आहे. मग कोणता विचार करावा, को अहम कथमिदम जातम को वै करता अश विद्यते उपादानम किंवा अस्तिय विचार सोय मिदृशा होयम आय मी हा. कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा विचार करावा. विचारामधल्या 3 कक्षा आहे. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव अवशिष्यते. आणि मग हा विचार करत असताना आपल्यासमोर आता मी कोण आहे हा विचार चालू झालेला आहे. कितव्या परिच्छेदापासून 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून ते 29 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत मी कोण आहे हा ज्ञानोबराने आपल्याला विचार करायला सांगितला. आणि तो विचारसागर निश्चलदासजी कृत असणारा ग्रंथ त्यातील 5वा तरंग त्या तरंगातील तत्वज्ञान प्रतिपादन केलं. त्या आधारे आपण मी कोण आहे याचा विचार करत आहोत. तर अविचाराने जोपर्यंत मनुष्य काही आता हे शाखाचंद्र न्यायाने हळूहळू आपण आत्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता प्रवास करत आहोत. त्यामध्ये 5 कोश आहेत आणि 3 शरीर आहेत. त्यातले आतापर्यंत पहिला अन्नमय, नंतर अन्नमय झाल्याच्या नंतर त्या अन्नमय कोशावाले म्हणजे ते आत्मवादी आहे. त्यामध्येच इंद्रिय आत्मवादी, त्यामध्ये प्राण आत्मवादी, तदनंतर मन आत्मवादी, तदनंतर विज्ञान आत्मवादी इथपर्यंत विचार आपण केलेला आहे. तो करत असताना काही तर याच्यापेक्षा अगदी स्थूल देहापर्यंत सुद्धा त्यांची पोच नसते. त्यामध्ये काही आपण म्हटलं तर वस्त्र आत्मवादी असतात, त्याच्यानंतर धनात्मवादी असतात, त्यानंतर पुत्र आत्मवादी असतात, त्यानंतर भार्य आत्मवादी असतात, त्याच्याहीमध्ये राहिलं गृह आत्मवादी असतात आहे ना. ही सगळी उदाहरणं आपण पाहिली होती. पण देहात्मवादी हे यापेक्षा बरे. कारण वस्त्रापेक्षा कोणता आत्मवादी बरा, गृह आत्मवादी. गृहापेक्षा पुत्र आत्मवादी, पुत्रापेक्षा आपला वस्त्रापेक्षा धनात्मवादी, धनापेक्षा गृहात्मवादी, गृहापेक्षा
पुत्र आत्मवादी, पुत्र आत्मवादीपेक्षा भारे आत्मवादी, भारे आत्मवादीपेक्षा देहात्मवादी. पण देहात्मवादी देहच मी आहे असं म्हणण्याकरता त्यांनी युक्ती काय दिली होती? ज्या ज्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तो आत्मा. मग मी बुद्धी कुठे होते आपल्याला? देहाच्या ठिकाणी. म्हणून स्थूल देहच काय आहे? आत्मा. किंवा दुसरा हेतू काय दिला? जो परमप्रीतीचा विषय असतो तो आत्मा. आपलं सर्वाधिक प्रेम कोणावर आहे? देहावर आहे. जसं आपण आत्ताच करत आलो, वस्त्रापेक्षा धनावर, धनापेक्षा घरावर, घरापेक्षा पुत्रावर, पुत्रापेक्षा पत्नीवर आणि पत्नीपेक्षा देहावर आहे ना, अधिक प्रेम आहे. म्हणून ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम असतं तोच आत्मा. मग सर्वाधिक प्रेम कोणावर आहे आपलं? आपल्या देहावर आहे. म्हणून देहच काय झाला? आत्मा. म्हटले पण का हो? बरं, मग देहच आत्मा ठरल्याच्या नंतर मग देह आहे आत्मा, म्हणजे देहच काय झाला? देव. जीवतोची देव, भोजन ते भक्ती, मरणतेची मुक्ती. पाषांड्याची जीव देव आहे, भोजन भक्ती आहे, मरणमुक्ती आहे आणि प्रत्यक्ष त्यांचं प्रमाण आहे. पण मग या सगळ्या मुद्द्याचं आपण खंडन केलं. प्रत्यक्ष प्रमाणच तुम्ही जर वास्तव म्हणून बसला तर काय करू नये? जे भोजन करू नये. कारण भोजनामध्ये तुम्हाला तृप्ती दिसत नाही, पण तुम्ही का करायला लागला? तृप्ती करता. तृप्ती दृगोचर नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण धरून बसलं तर साधं भोजनसुद्धा तुम्ही करू शकणार नाही. नंतर पुरुषार्थ तुम्ही कशाला म्हटला? मग देह जर आत्मा ठरला तर त्याला वस्त्र आभूषणाने भूषित करणं आणि चांगले चांगले पक्वान्न खायला देणं, हाच तुमचा पुरुषार्थ आहे. पण पुरुषार्थाची व्याख्या काय आहे? पुरुषेना अर्थ येते ती पुरुषार्थ. पुरुषेचा इच्छेचा विषय त्याला काय म्हणतात? पुरुषार्थ. आणि पुरुषाची इच्छेचा विषय कोण आहे? एक नको आहे आणि एक हवा आहे. नको आहे ते दुःख आणि हवा आहे ते सुख. मज लागी दुःख व्हावे, आईशी कोणी भावे ना जीव. आणि मला काय हवे? सुख व्हावे. मग दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती, याला तर मोक्ष म्हणतात. म्हणजे पुरुषार्थ कशात आहे? मोक्षरूपी पुरुषार्थ आहे. देहाचं भरणपोषण करणं हा पुरुषार्थ ठरू शकत नाही. बरं, मी अशी बुद्धी होते तो जर आत्मा असेल तर मी बुद्धी स्थूल देहाच्या ठिकाणी होते का स्थूल देहामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी होते? थोडं थोडं बोलत चालायचं. स्थूल देहामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी होते. मी पाहतो, चक्षुर इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी झाले. मी बोलतो, वाघ इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी झाले. मी चालत आलो, पाद इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी झाली. मी दिलं, मी घेतलं, हस्त इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी होते. मग मी बुद्धी ज्या ठिकाणी होते तो जर आत्मा असेल तर मी बुद्धी कोणाच्या ठिकाणी होते? इंद्रियाच्या ठिकाणी होते. म्हणून इंद्रिय आत्मा. आणि तुम्हाला सर्वाधिक प्रेम ज्या ठिकाणी असतं तो आत्मा. या युक्ती खंडित आहे. जसं आत्ताच तुम्ही म्हणता वस्त्रापेक्षा धनावर, धनापेक्षा पुत्रावर, पुत्रापेक्षा पत्नीवर, आपलं ग्रहावर, त्या धनापेक्षा ग्रहावर, ग्रहापेक्षा पुत्रावर, पुत्रापेक्षा पत्नीवर, पत्नीपेक्षा देहावर अधिक प्रेम आहे. म्हणून देहाला काय म्हटला? आत्मा. पण देहापेक्षा अधिक प्रेम आहे कोणावर? इंद्रियावर. म्हणून इंद्रिय आत्मा. तुम्हाला कशावरून? ज्या वेळेला मनुष्य प्रवास करतो किंवा एखाद्या त्याला काय म्हणतात कलहाचा प्रसंग येतो आणि बोलाबोली, धराधरीन, मारामारी झाली, तर अशा वेळेला मनुष्य कशाचं रक्षण जास्त करतो? इथे लागू नये, पाठीर किती मार पण इथे नको. म्हणजे इथे हेड, आपण त्या दिवशी बोललो, हेड ऑफिस आहे एक प्रकारचं. जास्ती इंद्रिय इथे आहे. म्हणजे मनुष्य देहापेक्षाही अधिक प्रेम कोणावर करतो? इंद्रियावर करतो. म्हणून इंद्रियच काय आहे? आत्मा आहे. बरं, इंद्रियच आत्मा आहे म्हणण्याकरता युक्ती काय दिली होती बोला? कोण असेल तर जीवन व्यवहार, इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार आहे ना. इंद्रिय मावळली आला बागुलाचा, कैचा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. याचा अर्थ इंद्रियच काय म्हटले पाहिजे? आत्मा. असं लोकायत इंद्रिय आत्मवादी बोलतात. पण मग यांचंही मत कसं आहे? पुन्हा खंडितच आहे. इंद्रिय आत्मा होऊ शकत नाही. तुम्ही युक्ती काय देता? इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार, इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार. म्हणून इंद्रिय आत्मा. मी बुद्धी कोणाच्या ठिकाणी होते? इंद्रियाच्या ठिकाणी. म्हणून इंद्रिय आत्मा. अहो, पण जसे इंद्रिय मी बुद्धीचा विषय तसा अहम बुद्धीचा विषय आहे. जो मम बुद्धीचा विषय असतो तो माझा मी नसतो. जो अहम आहे तो मम नाही, जो मम आहे तो अहम नाही. द्रष्टादृष्ट्या भिन्ना. घर मी का घरात राहणारा मी? घरात राहणारा मी, घर मी नाही. कारण घर कोणत्या वृत्तीचा विषय? मम वृत्तीचा विषय. आणि देह अहम वृत्तीचा विषय. म्हणून देह आत्मा. पण घर माझं म्हटल्याच्या नंतर घर मी नाही. तसं देह माझा म्हटल्याच्या नंतर देह मी नाही. तसं इंद्रिय माझे म्हटल्याच्या नंतर इंद्रिय सुद्धा मी नाही. मग कोण आत्मा? ज्याच्या अभाव झाल्याच्या नंतर शरीर, यश अभाव शरीर न तिष्ठेत स आत्मा.
ज्याचा अभाव झाल्याच्या नंतर शरीर राहत नाही तो आत्मा. मग कोणाचा अभाव झाल्याच्या नंतर हे शरीर राहत नाही? प्राणाचा अभाव झाल्याच्या नंतर शरीर राहत नाही. प्राण आहे, शरीर आहे. प्राण नाही, शरीर नाही. उचलले या प्राणासरशी इंद्रिय गती अपैशी तैसा मनबुद्धीपाशी अहंकार हुये. मग कोण आत्मा म्हटला पाहिजे? प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. असं प्राण आत्मवादी हिरण्यगर्भ उपासक बोलायला लागले. आणि त्यांनी युक्ती दिली. ज्या वेळेला तंटा झाला कोणाचा? इंद्रियाचा आणि प्राणाचा. अहमपूर्वम परीक्षा आपला श्रेष्ठ निकाल देण्याकरता गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने पेपर सोडा, जो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होईल तो तुमचा श्रेष्ठ. आणि मग साक्षी भावाने एक एक इंद्रिय 1 वर्षाकरता या शरीरात आलेत आणि बाहेर गेलेत. साक्षी भावाने या शरीराकडे बघितलं तर नेत्रा वाचून अंधत्व, श्रोत्रा वाचून बधिरत्व, पाया वाचून पंगुत्व आहे ना, वाणी वाचून मुकत्व. पण मनुष्य शरीर न तिष्ठेत का? तिष्ठेत. शरीर तिष्ठेत, शरीर राहिलं. इंद्रिय नाही तरी शरीर राहिलं. पण ज्या वेळेला प्राण जाण्याचा निघून जाण्याचा विचार करू लागला तर त्यावेळेला सगळी इंद्रिय कासावीस झाले. कासावीस जीव मन तन मळी अशी स्थिती झाली. आणि सगळे शरण आले, बाबा आमच्या बाचाई बा तू, पण तू जाऊ नको. मग कोणाचा अभाव आहे तर शरीर राहत नाही? प्राणाचा अभाव आहे, शरीर राहत नाही. कोण आहे तर शरीर आहे, प्राण आहे तर शरीर आहे. बरं, सुषुप्ती अवस्थेमध्ये ही सगळी नाही म्हणजे कारणातली झाली तरी कोण आहे? प्राण आहे. म्हणून या शरीराचं अस्तित्व आहे. म्हणून कोण आत्मा म्हटला पाहिजे? प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. असं ज्या वेळेला प्राण आत्मवादी हिरण्यगर्भ उपासक बोलले, यांचंही मत खंडित ठरलं. प्राणही आत्मा होऊ शकत नाही. का बरे? कारण प्राण कसा आहे? सगळ्यात मुळात आत्मा ज्ञानरूप का जडरूप? आत्मा ज्ञानस्वरूप आहे, प्राण जड स्वरूप आहे. प्राणाला काय कळतं? मी प्राण आहे असं हे तरी त्याला कळतं का? मला प्राण कोण म्हणतो हे त्याला कळतं का? म्हणजे ज्याला स्वतःचं ज्ञान नसतं, अन्याचं ज्ञान नसतं, त्याला जड म्हणतात. म्हणून प्राण काय ठरला? जड. बरं, तुम्ही म्हणता प्राण असेल जीवन व्यवहार, प्राण नसेल मरण व्यवहार. काही योगी लोक असतात, त्यांची नाडी लागत नाही, श्वासही कळत नाही, म्हणून त्याला कोणी पेटून दिलं का? मग प्राण असेल तर जीवन व्यवहार, प्राण नसेल तर मरण व्यवहार. त्यांच्या प्राणाची प्रतीतीच नाही. मग त्यांचा मरण व्यवहार ठरला पाहिजे, पण ठरतो का? नाही ठरत. वृक्ष वेली तिथे श्वासोश्वास प्राणाचं दर्शन आहे आपल्याला नाही, पण जीवन व्यवहार नाही का? आहे. कधी कधी आपण सुद्धा मूर्छा वगैरे अशा काही अवस्थेत गेल्याच्या नंतर आपला प्राण कळत नाही, पण त्यावेळेला गेला का मनुष्य? नाही. म्हणून प्राण आत्मा होऊ शकत नाही, कारण प्राण जड आहे आणि आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे. मग ज्याच्या उपस्थितीमध्ये मनुष्याला ज्ञान होतं आणि जो नसल्याच्या नंतर ज्ञान होत नाही तोच आत्मा म्हटला पाहिजे. मग कोणाच्या उपस्थितीत आपल्याला ज्ञान होतं, कोणाच्या उपस्थितीत होत नाही? उत्तर आहे मनाच्या उपस्थितीत ज्ञान होतं. मन नसेल तर ज्ञान होत नाही. मग काय काय या मनाचे उपकार आहे? म्हणून या मनावर एक वासुदेवरच आहे. कोणता? मनोराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारीन तेने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या देशा, होतो नाही तरी बोलळ देशा. दाता तवे मज भेटला इच्छा, येऊन मार्ग दाविला सरी सगा. सवे घेऊन चौघे जण आला कुमर सुलक्षण, कडे चुकून कांटेवन ऐका आणले ते कोण गा. पुढे भक्तीने धरले हाती. नाही, मग आपण दुसरीकडे चाललो काय? केले उपकार सांगू मी काय, असं ना? हा, मग ते म्हणा तेवढं चरण. आता पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी आज चपळे होती, सिद्ध आणून लावली पंथी गाग. आता केले उपकार सांगू मी काय? कोणाचे? या मनाचे. बाप न करी ऐशे माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दान गा. शेवटचं चरण आठवलं तर बरं होईल तेवढं बघा. दिले अक्षय अभय होतो पीडित हिंडता गावा, पोट भरणारा हवा आठावा, तो येणे अवघा संदेह, म्हणे फिड याला तुकयाचा बांधव गा. हे कोणाचा एवढा गौरव केला? मनाचा गौरव केला. आणि पंचदशिकार विद्यारायण स्वामीचा श्लोक बघितला होता आपण. मन येव मनुष्यानाम कारण बंद मोक्ष हो, बंधाय विषया सक्तम मुक्तय निर्विशेष स्मृतम. बरं, जाऊ द्या. इंद्रिय ज्ञान करून देतात. डोळे झोपू नका, डोळे रूपाचं ज्ञान करून देतात, कान शब्दाचं ज्ञान करून देतात. हे 5 ज्ञानेंद्रिय पंचविषयाचं ज्ञान करून देतात. पण कोण असेल तर मन असेल तर आहे ना. प्राण संपला आता, मनमय कोश. मन असेल तर इंद्रिय ज्ञान करून देतात. म्हणून नैयायिकाची व्याख्या आहे प्रत्यक्षाची आणि वेदांताची व्याख्या आहे. निर्दुष्ट व्याख्या कोणाची? वेदांताची. नैयायिकाने काय व्याख्या केली? इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि विषयांचा सन्निकर्षणाम संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतात?
प्रत्यक्ष. पण असं म्हटल्याच्या नंतर इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाला तरी ज्ञान झालं नाही, असा आपला अनुभवाचा विषय आहे ना. सोंगाटाचा खेळ, बुद्धिबळाचा खेळ, तिथे इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध आहे, पण तिथे कोण नाही, मन नाही, म्हणून ज्ञान झालं नाही. याचा अर्थ एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला वाटिता तोला येईल कैसे. म्हणून परमार्थ करायचा ना तर कोण प्रधान आहे, मन प्रधान आहे. मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे साधन, मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते आहे ना. मन प्रतिमा माऊली, किती किती त्या मनाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञान प्रधान असणारं मनच काय म्हटलं पाहिजे, आत्मा म्हटलं पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर पण हे बरोबर वाटतं एक क्षण. पण जसं देह मम आणि अहम प्रतीतीचा विषय आहे, इंद्रिय मम आणि अहम प्रतीतीचे विषय आहे, प्राण मम आणि अहम प्रतीतीचे विषय म्हणून हे आत्मा ठरले नाही, तसं मन सुद्धा अहम प्रतीतीचा विषय आहे का मम प्रतीतीचा विषय. ते अहम आणि मम प्रतीतीचे विषय. कधी मम मन म्हणतो, कधी आहे ना मनाच्या ठिकाणी मी बुद्धी होते आणि मम बुद्धी होते. मम बुद्धी आहे ना, मम भ्रमण ध्वनी, माझा हा मोबाईल असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणजे मी आहे का, नाही. मग मम मन चंचल हा, मम मन स्थिर हा, मम मन विक्षिप्त हा. माझं मन चंचल आहे, माझं मन स्थिर आहे असं म्हणताना मनाच्या ठिकाणी मम बुद्धी झाली. मग घर माझं म्हटलं म्हणजे घर म्हणजे मी नाही, तसं मन माझं म्हटलं म्हणजे मन म्हणजे मी नाही. मन साधन आहे, करण आहे, आणि करण हे कर्त्याधीन असतं आहे ना. मग मन कशाचं साधन आहे, तत्र संकल्प विकल्पात्मक मन. हा संकल्प विकल्पाचं साधन कोण आहे, मन आहे. मग मन करण आहे, करण म्हणजे साधन रूप असणारं मन हा आत्मा होऊ शकत नाही. तुम्ही काय म्हणता, मन असेल तर ज्ञान होतं, मन नसेल तर ज्ञान होत नाही. इंद्रियाच्या बाबतीत ठीक आहे, इंद्रियाचा संयोग संबंध आहे, मन नाही, ज्ञान होत नाही. पण मन जसं इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध आहे, पण मन नाही, ज्ञान होत नाही, हे बरोबर आहे. पण कधी कधी मन नाही तरी ज्ञान होतं, हेही बरोबरच आहे ना. मन असेल तर ज्ञान होतं, मन नसेल तर ज्ञानच होत नाही असं आहे का, असं नाही. मन नाही तरी ज्ञान होतं. कुठे, सुषुप्तीमध्ये. सुखम अहम स्वापसम नवै किंचित अविदिशम. आपण नेहमीच बोलत आलो, भवान एतावंतम कालम किमा करोत, म्हणले अहम एतावंतम कालम किमापि न अकरोत. सुखम अहम स्वापसम नवै किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मग मला काही न कळण्याचं कळणं म्हणजे अज्ञानाचं ज्ञान कुठे झालं, सुषुप्तीत. म्हणजे सुषुप्तीत झालं त्यावेळेला कुठे बोलला, निद्रिताचे शेजेशी साप तैशी उर्वशी. अहो बड्डे, तो तिथे जरी नाही बोलला तर कुठे बोलला, जागृतीत बोलला ना. जागृतीत बोलला म्हटले त्यावेळेला त्याला ज्ञान कुठे, त्यावेळेला स्मृती आहे. पण स्मृती कशा वाचून नाही, अनुभव वाचून नाही. या स्मृती सा अनुभव पूर्विका. जी जी आपल्याला स्मृती होती ती ज्याचा आपण कुठेतरी केव्हा तरी कधीतरी अनुभव घेतला. अनुभव म्हणजे कंसात ज्ञान. ज्ञान झालं तेव्हा स्मृती होते, ज्ञान नसेल तर स्मृती होत नाही. मग सुषुप्तीकालीन अज्ञानाचं जे ज्ञान झालं म्हणजे त्याची जी स्मृती झाली ते ज्ञान झालं म्हणूनच ना. मग तिथे सुषुप्तीकालीन मन आहे का, ते तर कारणात लीन झालं. आणि तिथे अज्ञानाचं काय आहे, ज्ञान आहे. मग ते कोणी करून दिलं, त्या मनाहून भिन्न असणारा कोणीतरी ज्ञानरूप आत्मा मानला पाहिजे. बरं जाऊ द्या, मनाचे तरी सूत्र कोणाच्या अधीन आहे, बुद्धीच्या अधीन आहे. मनाचे सूत्र कोणाच्या अधीन आहे, बुद्धीच्या अधीन आहे. मनाने किती मनात आणलं, किती तणपण केली आणि तिने सही शिक्का नाही दिला, हे मनमोहन सिंग, हे मनाजी पाटील काय करू शकतात, काहीही करू शकत नाही. म्हणजे मनाचा या देहरूपी भारत देश असेल, आणि आपण त्यावेळेस बोललो होतो मनमोहन सिंग जर पंतप्रधान असेल तर ते सरनेमाचे आहे, आडनावाचे आहेत. कारण सगळे सूत्र कोणाच्या हातात होते, मावशीच्या आहे ना. तसं इथे कोणाच्या हातात आहे सगळे सूत्र, हे देहरूपी भारत देश आहे. इथला कारभारी मनाजी पाटील आहे. पण त्याला कुठलाही कार्य निर्णय घ्यायचा म्हटलं तर सही शिक्का कोणाचा लागतो, बुद्धीचा लागतो. विज्ञान बुद्धी ती असेल तर हा कार्य करू शकतो. म्हणजे मन कोणत्या धारेत येतं, दोन धारा, प्रवृत्ती विज्ञान धारा आणि आलय विज्ञान धारा. मन कोणत्या धारेत येतं, प्रवृत्ती विज्ञान धारेत येतं, बरोबर आहे. आणि आलय विज्ञान धारेत कोण येतं, बुद्धी येते. आलय म्हणजे कारण, प्रवृत्ती म्हणजे कार्य. आलय म्हणजे अहम अहम, प्रवृत्ती म्हणजे इदम इदम. आलय म्हणजे जे अधीन आहे, आपलं आलय म्हणजे स्वामी आहे, आणि प्रवृत्ती म्हणजे सेवक आहे. मग कार्य म्हणजे प्रवृत्ती विज्ञान धारेत येणारं जे मन आहे, आणि आलय विज्ञान धारेत येणारी बुद्धी आहे. आणि बुद्धी कारण आहे, आणि मग कार्य आहे. मग कारणाला प्राधान्य द्यावं का कार्याला द्यावं, कारणाला प्राधान्य द्यावं.
मग कारणरूप असणाऱ्या आलय विज्ञान धारेत म्हणजे बुद्धी, कारणरूप असणारी आलय विज्ञान धारा म्हणजे बुद्धी, तिच्यापासून उत्पत्ती आहे प्रवृत्ती विज्ञान धारेची म्हणजे मनाची. आणि मोक्ष म्हणजे काय? आलय विज्ञान धारेत म्हणजेच बुद्धीत, प्रवृत्ती विज्ञान धारेचा म्हणजे मनाचा, बाद निश्चय करणं म्हणजे वृत्तीवर पदार्थच न येऊ देणं, हाच यांचा काय आहे? मोक्ष आहे क्षणिक विज्ञानवादी बौद्धाचा. म्हणून कार्यापेक्षा कारणाला, इदमपेक्षा अहमला प्राधान्य दिलं जातं. म्हणून मनापेक्षा बुद्धीला प्राधान्य दिलं पाहिजे. ती बुद्धीची प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती आणि तृतीय क्षणात नाश, असे क्षणिक विज्ञान बुद्धी म्हणजेच विज्ञानमय कोश हाच काय आहे? आत्मा. असा इथपर्यंतचा विचार आपण मागे अनेक युक्ती प्रयुक्तीने केलेला आहे. आता विज्ञानमय कोशाला आत्मा, जर तो विज्ञान, आता त्याचंही खंडन एक वाक्यात घेऊन टाका. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, ती सुद्धा आत्मा होऊ शकत नाही. का आत्मा होऊ शकत नाही? बुद्धी विद्युलतेप्रमाणे क्षणिक आहे. बुद्धी कशी आहे? विद्युलतेप्रमाणे क्षणिक आहे. विद्युलता म्हणजेच वीज. विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणावं का? मग नाही म्हणावं तर प्रकाश नाही का? आहे. मग आहे म्हणावं तर प्रकाश म्हणावं का? नाही. म्हणजे असं काय नाही, नाही आहे नाही. तर विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणावं तर त्याच्यात काही कार्य होत नाही. प्रकाश म्हणावं तर त्यात काही कार्य होत नाही. एखादी ओवी पाठ करू शकतो आपण त्या प्रकाशात, एखादा काही वाचन करू शकतो त्या प्रकाशात, एखादा काही व्यवहार करू शकतो का त्या प्रकाशात? मग प्रकाश कशा करता पाहिजे? पाठांतर करण्याकरता, काहीतरी व्यवहार करण्याकरता. मग व्यवहार जर त्या प्रकाशात काहीच होत नाही. सोनोपंत मामा दांडेकर मामा म्हणायचे, तुम्हाला दगडाचं सोनं करण्याची एक कृती सांगतो, युक्ती सांगतो. म्हणजे सांगा. म्हणजे विजेचा जो प्रकाश आहे ना, त्या प्रकाशामध्ये 32 वेळाला रेशमी वस्त्रामध्ये एक दगड बांधायचा आणि सोडायचा, त्याचा परीस होतो. आणि त्याचा परीस झाला का मग ते कुठल्याही लोखंडाला लावलं का त्याचं सोनं होतं आणि मग तुमच्या जीवनाचं सोनं, असं सोनोपंत मामा सांगायचे. पण आता 21 वेळेला त्या विजेच्या प्रकाशामध्ये रेशमी वस्त्रामध्ये दगड बांधायचा आणि सोडायचा एका वेळेला तरी शक्य आहे का? म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मग म्हणजे हा व्यवहार तिथे त्या प्रकाशात करता येतो का? हा किंवा कुठलाच व्यवहार करता येत नाही. मग त्या प्रकाशाला प्रकाश नाही म्हणावं तर तो चमकतो, आणि आहे म्हणावं तर कुठला व्यवहार घडत नाही. तसं बुद्धीला आत्मा म्हणावं तर आत्मा स्थिर आहे, ती स्थिर नाही आहे ना. त्यामुळे बुद्धीला, जसं त्या विद्युलतेला प्रकाश म्हणणं हे एक प्रकारचा प्रकाश शब्दाचा अवमान आहे, तसं क्षणिक विज्ञानरूप बुद्धीला आत्मा म्हणणं हा आत्मा शब्दाचा अवमान आहे. कारण असा क्षणिक रूप विज्ञानरूप आत्मा जर पदरी पाडला तर पुरुषार्थात सिद्धी होईल का? पुरताशीत. बरं जाऊ द्या. ममप्रीतीचा विषय मन होतं आणि मन एक साधन आहे म्हणून त्याला आत्मा म्हणत नाही. तसं मम बुद्धी स्थिर, मम बुद्धी अस्थिर, मम बुद्धी काय तीव्र, मम बुद्धी मंद आहे ना. माझी बुद्धी म्हणजे एखादं म्हणलं कापुरासारखी आहे, दुसरं म्हणलं माझी बुद्धी शेणासारखी आहे, तिसरं म्हणलं माझी बुद्धी गौरीसारखी आहे, चौथं म्हणलं माझी बुद्धी दगडासारखी आहे. अशी असते हो. तुकोबऱ्या म्हणणार नाही तर तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. मग असं जर असेल तर मम बुद्धीचा तो साक्षी झाला की नाही? बुद्धी अहमप्रतीचा विषय झाले का ममप्रतीचा? ममप्रतीचा. म्हणून बुद्धी सुद्धा आत्मा नाही. बरं, मम म्हणजे निश्चयाचं, तत्र निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करणं हे कोणाचं काम आहे? बुद्धीचं काम आहे. मग निश्चय रूपी साध्याचं करण कोण झाले? साधन बुद्धी झाली. पण बुद्धी सुद्धा काय नाही? आत्मा नाही आहे ना. बुद्धी जी आत्मा होऊ शकत नाही. कारण बुद्धी जर आत्मा म्हटली तर आत्मा क्षणिक होईल, आणि क्षणिक आत्मा पदरी पाडून त्यापेक्षा मग स्थूल त्याला आत्मा म्हणणार बरं बुद्धीपेक्षा. कारण तो तरी त्याचा प्रारब्ध आहे तोपर्यंत जगतो. इतर प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. असा उत्पत्ती विनाशवान आत्मा पदरी पाडून पुरुषार्थ सिद्ध होणार नाही. म्हणून क्षणिक रूप विज्ञान रूप बुद्धी सुद्धा आत्मा नाही. मग आत्मा आहे तरी कोण? बघा, स्थूल देह किंवा इंद्रिय आत्मा नाही. स्थूल देह आत्मा नाही म्हणजे कोणता कोश आत्मा नाही? बोला आता. अन्नमय कोश आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही, प्राण आत्मा नाही, किंवा मनबुद्धी आत्मा नाही. असं म्हटलं म्हणजे कोण आत्मा नाही? प्राण आपलं इंद्रिय आत्मा नाही म्हणजे इंद्रिय किंवा प्राण आत्मा नाही म्हणजे प्राणमय कोश आत्मा नाही. बरोबर ना. मन आत्मा नाही म्हणजे मनोमय कोश आत्मा नाही. बुद्धी आत्मा नाही म्हणजे विज्ञानमय कोश आत्मा नाही. एकंदर किती कोश अनात्मा ठरले? 4 कोश अनात्मा ठरले. किती देह अनात्मा ठरले?
दोन देह आत्मा ठरले, अनात्मा ठरले. मनोमय आपला स्थूल शरीर आत्मा नाही म्हणजे कोणता कोश आत्मा नाही? अन्नमय कोश आत्मा नाही. आणि प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश आत्मा नाही म्हणजे कोण आत्मा नाही? सूक्ष्म शरीर आत्मा नाही. आता कोश राहिला एक आणि शरीर राहिले एक. कोश राहिला कोणतं आणि शरीर राहिलं कोणतं? कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश. तोही काय नाही, आत्मा नाही. पण मग आत्मा आहे म्हणणारे काय आहे? आत्मा आहे म्हणणारे काय आहे? कोणत्या कोशाला? आनंदमय कोशाला. म्हणजेच कारण शरीराला आत्मा म्हणणारे किती दर्शनकार आहेत? 3 दर्शनकार आहेत. त्यातले आहेत कुमारिल भट्ट जे पूर्वमीमांसेचे वार्तिकार 1, 2 शून्यवादी माध्यमिक बौद्ध आणि 3 प्रभाकर नैयायिक असे 3 जण कारण शरीराला म्हणजेच आनंदमय कोशाला काय मानतात? आत्मा मानतात. आता यांचं संस्कृत विचारसागरामध्ये खूप चांगलं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण ते खूप चांगलं स्पष्टीकरण चांगलं लक्षात येण्याकरता त्याचा ढोबळ आशय आपल्या डोळ्यासमोर असला म्हणजे तो बारकाव्याचा विषय आपल्या लक्षात येईल. तर एक सरळ त्याचा आशय काय आहे तो इथे आपण पाहू आणि त्याचे आणखी काही बारकावे काय आहेत ते उद्याच्या चिंतनामध्ये आपण संस्कृत विचारसागराच्या आधाराने पाहू. तूर्त आनंदमय कोश म्हणजेच कारण शरीर हे आत्मा आहे असं म्हणणारे 3 दर्शनकार यांचं काय म्हणणं आहे हे आपण पहिले सरळ सरळ पाहू. तर पहिलं मत आपण पाहतो कुमारिल भट्टाचं. आता हे कुमारिल भट्ट कोण? यांचा काय परिचय मागे आपण पाहून आलो आहे. कुमारिल भट्ट हे पूर्वमीमांसेचे काय आहेत? वार्तिकार आहे. जसं सूत्रकार, भाष्यकार आणि वार्तिकार. किती मीमांसा आपल्याकडे? 2 मीमांसा. मज अवगमलिया दोन्ही. मीमांसा श्रवणस्थाने बोध मदामृत म्हणे आधी शेवटी. एक पूर्वमीमांसा आणि एक उत्तर मीमांसा. त्यालाच म्हणतात पूर्वमीमांसेला म्हणतात धर्ममीमांसा, उत्तर मीमांसेला म्हणतात ब्रह्ममीमांसा. जैमिनी आचार्य प्रतिपादित ती पूर्वमीमांसा कर्माने मोक्ष मानणारी आणि व्यासदेव प्रतिपादित ती उत्तर मीमांसा जीव ब्रह्मकी ज्ञानाने मोक्ष मानणारी. असं म्हणा ना. दुपारची भ्रांती घालवणारी ती पूर्वमीमांसा, अंतकालाची भ्रांती घालवणारी उत्तर मीमांसा, मरणोत्तर मोक्ष मानणारी पूर्वमीमांसा, मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल म्हणणारी. आणि याची ध्येयाची डोळा भोगमुक्तीचा सोहळा ती उत्तर मीमांसा. तर उत्तर मीमांसेचे सूत्रकार, भाष्यकार, वार्तिकार आपल्याला माहितीच आहे. नेहमी आपण विचार करतो. उत्तर मीमांसेचे सूत्रकार कृष्णद्वैपायन, बादरायण व्यासदेव, भाष्यकार भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आणि वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य. तसं पूर्वमीमांसेचे सूत्रकार जैमिनी आचार्य व्यासांचे शिष्य, भाष्यकार शाबर्जी आणि वार्तिकार हे कुमारिल भट्ट. ठीक ना. हे कुमारिल भट्ट हे पूर्वमीमांसेचे कोण? मग वार्तिकार. आणि ते कोणत्या कोशाला आत्मा मानतात? आनंदमय कोशाला आत्मा मानतात. अर्थात कोणत्या शरीराला? कारण शरीराला आत्मा मानतात. पण त्यांना विचारलं ठीक आहे बाबा आनंदमय कोश म्हणजेच कारण शरीर हा काय आहे? आत्मा. त्याचं स्वरूप काय असं त्यांना विचारलं. ते म्हणतात स्थिर स्वरूपाचा आहे आणि चिज्जड स्वरूपाचा. काय काय 3 शब्द वापरले. स्थिर स्वरूपाचा आत्मा असून चिज्जड स्वरूपाचा. मग स्थिर कोणतं आहे? कारण शरीर आनंदमय कोश. निद्रिताची शेजेशी सापटायशी उर्वशी. काय गडबड करतो तो? काही निश्चित पडलेला असतो. कारण देह आनंदमय कोश तो कुठली हालचाल करत नाही म्हणजे स्थिर झाला. आणि तो चित जड म्हणजे प्रकाश अप्रकाश रूप. तर चित कसा आणि जड कसा बघा. मग चित कसा आणि जड कसा? पहिला जड पाहिला पहा. कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश, घनीभूत अज्ञान, गाढ झोप. त्या झोपेतून मनुष्य उठल्याच्या नंतर आत्ताच आपण म्हटलो इतका वेळ आपण काय करत होता? तो म्हणतो मी काही कळत नव्हतं, मला काही कळत नाही. न कळणं म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे कसं? ते जड. म्हणून तो झाला जड. आणि चित कसा? मला काही कळालं नाही हे कळालं की नाही? मला काही कळालं नाही हे कळालं म्हणजे हे काय झालं? ज्ञान. अज्ञानाचं ज्ञान. आणि ज्ञान म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजे चित. मग तो कसा झाला? चित जड आणि स्थिर. जड का? मला काही कळालं नाही म्हणतो. चित का? न कळण्याचं कळणं म्हणून. आणि स्थिर का? तो काहीच हालचाल करत नाही. असा स्थिर चिज्जड स्वरूपाचं कोण आहे? कारण शरीर. कोणता कोश? आनंदमय कोश. म्हणून तोच काय आहे? आत्मा. असं कोणाचं मत झालं? या पूर्वमीमांसेचे वार्तिकार कुमारिल भट्ट. आणि ते कोणत्या शरीराला आत्मा मानतात? कारण शरीराला म्हणजेच कोणत्या कोशाला? आनंदमय कोशाला. बोला मग त्यांचं मतात आत्मा कसा? स्थिर चिज्जड स्वरूपाचा. आणि तिथे बघा अज्ञानाने आवृत्त असणारं कोणतं? त्या ठिकाणी
चिदाभास आहे ना, चिदाभास हा चित स्वरूपाचा आहे आणि ते शरीर आहे ते जड स्वरूपाचा आहे. असा चित जड स्वरूपाचा अज्ञानाने आवृत्त जो आनंदमय कोश आहे म्हणजेच कारण शरीर आहे त्याला जे काय म्हणतात आत्मा. आपल्याला त्यांचा एक आशय लक्षात आला. त्यांचं हे पूर्वमीमांसा आता हे तिघ आहे ना, ते तिघाची 3 वाक्य लक्षात घ्या म्हणजे हे पंक्ती वाचून अजून आपल्याला सरळ कळेल. स्थिर आणि चिज्जड स्वरूपाचा आत्मा आहे हे त्याचं स्वरूप आहे कुमारिल भट्टाच्या मते. आणि कोणतं शरीर तर कारण शरीर, कोणतं कोश तर आनंदमय कोश. आता पुढचे जे आहेत शून्यवादी माध्यमिक बौद्ध ते सुद्धा कोणत्या शरीराला आत्मा म्हणतात? कारण शरीरालाच. कोणत्या कोशाला? आनंदमय कोशालाच. पण फक्त फरक त्यांनी केला. यांनी त्याचं स्वरूप कसं मानलं होतं? स्थिर चिज्जड स्वरूपाचं, ठीक ना, कुमारिल भट्टाने. पण यांचं म्हणणं तसं नाही. ते म्हणतात शून्यम शून्यम अशा स्वरूपाचं. आणि त्याच्या पुढचे म्हणतात शून्य स्वरूपाचं नाही, तो जड स्वरूपाचा. तिघही कोणत्या कोशाला आत्मा मानतात? आनंदमय कोशाला. कोणत्या शरीराला? कारण शरीराला. पण कुमारिल भट्ट त्याचं स्वरूप कसं मानतो? स्थिर चिज्जड स्वरूपाचा. छान. शून्यवादी माध्यमिक बौद्ध कसं मानतो? शून्य स्वरूपाचा. आणि प्रभाकर पूर्वमीमांसा कसे मानतात? जड स्वरूपाचा, ठीक ना. आणि मग जड स्वरूपाचं म्हणलं तरी कोणतं शरीर, कोणता कोश? आनंदमय कोश. शून्य स्वरूपाचं म्हणलं तरी कोणतं शरीर, कोणतं कोश? आनंदमय कोश. आणि चिज्जड स्वरूपाचं स्थिर स्वरूपाचं म्हणलं तर कोणतं कोश? कारण शरीर आनंदमय कोशच. म्हणजे तिघांनी सुद्धा एकालाच आत्मा म्हटलं. जसं की एक स्त्री आहे, तिच्या उजव्या बाजूला तिचा नवरा उभा आहे, तिच्या डाव्या बाजूला तिचा पुतणा उभा आहे आणि त्याच्या समोर तिचा पुत्र आहे. ते तिघही या स्त्रीला एकीलाच बोलतात. पण तो पती काय म्हणेल? ही माझी पत्नी आहे. मुलगा काय म्हणेल? ही माझी आई आहे. आणि पुतण्या काय म्हणेल? ही माझी काकी आहे. मग एका स्त्रीला तिघांनी बघितलं, पण एकाने पत्नी म्हणून बघितलं, दुसऱ्याने आई म्हणून बघितलं आणि तिसऱ्याने काकी म्हणून बघितलं. पत्नी म्हणून बघितलं तो पती आहे, आई म्हणून बघितलं तो मुलगा आहे आणि काकी म्हणून बघितलं तो पुतण्या आहे. मग कोणाचं बरोबर आहे? तिघाचंही बरोबर आहे. उपाधी भेदाने तिघाचंही बरोबर आहे. तसं एकच शरीर कोणतं? कारण शरीर. एकच कोश कोणता? आनंदमय कोश. पण तिघांनी युक्तिवाद दिली तर तिघाचंही आपल्याला बरोबर वाटतं. पहिल्याचा तर आपल्याला बरोबर वाटला. आता कोणाचं? कुमारिल भट्टाचं. कोणत्या शरीराला कोशाला आत्मा मानतात? कारण शरीर आनंदमय कोशाला आत्मा मानतात. आणि तो आत्मा मानत कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोशाला आत्मा मानत असताना त्यांनी त्याचं स्वरूप काय सांगितलं? स्थिर चिज्जड, ठीक ना. स्थिर का? हालू नये, चालू नये अशी स्थिती आहे सुषुप्तीमध्ये. आणि चिज्जड का? जड का? मला काही कळालं नाही. आणि चिद का? न कळण्याचं कळणं. असं स्थिर चिज्जड स्वरूपाचा कोण आहे? कारण शरीर आनंदमय कोश तोच काय? आत्मा आहे, ठीक ना. यांचं म्हणणं पहिलं आपण वाचून घेऊ. पुढच्याचं म्हणणं कळालं पण त्याचं सिद्धी ते आपण पुढे पाहू. वाचू. आनंदमय कोशास आत्मा म्हणणाऱ्याचे मत. चिज्जडवादी पूर्वमीमांसा वार्तिकार कोण? कुमारिल भट्ट यांच्या मते चिज्जडवादी असे म्हणतात. चिज्जडवादी कोण आहे? मग हे पूर्वमीमांसक, ठीक ना. पूर्वमीमांसेचे वार्तिकार कोण? कुमारिल भट्ट. हे कोणते वादी? चिज्जडवादी. कोणता कोश? आनंदमय कोश. कोणतं शरीर? कारण शरीर. त्यास काय म्हणतात? हे आत्मा मानतात. हे आत्म्याला आत्मा मानतात का अनात्म्याला आत्मा मानतात? अनात्म्यालाच आत्मा मानतात, आहे ना. पण आता तूर्त त्यांचं मत आपण पाहूया. ते म्हणतात, आता ते पहिले मंडन करण्याकरता पहिलं काय करावं लागतं? अगोदर जे बोलला त्यांचं खंडन करावं लागतं. मग यांना आता कोणत्या कोशाला आत्मा ठरू द्यायचं नाही? विज्ञानमय कोशाला आत्मा ठरू द्यायचं नाही. आणि कोणता कोश आत्मा ठरवायचा? कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश आत्मा ठरवायचा. तर त्या अगोदर विज्ञानमय कोशाला ज्यांनी आत्मा सिद्ध केलं, कोणी? योगाचाराने. त्यांचं मत काय करावं लागेल? पहिलं खंडन करावं लागेल. तर ते म्हणतात तुम्ही कोणाला आत्मा म्हटला? विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजेच कंसात बुद्धी आहे ना. तिची प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. आणि तिला काय म्हणता तुम्ही? आत्मा. अहो हे वेडेपणाकडनं करू नका. म्हणले का? मग विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणू नका. हो म्हणूच नका. नाही म्हणले पण प्रकाशसारखा चमकत नाही का? चमकतो, पण त्याच्यात व्यवहार काय घडतो? काहीच घडत नाही. मग त्याला प्रकाश म्हणणं कोणाचा अवमान? प्रकाश शब्दाचा अवमान. तसं बुद्धीला आत्मा म्हणणं कोणाचा आत्मा? आत्मा शब्दाचा अवमान आहे. म्हणून तिला आत्मा म्हणू नाही. ते सांगताना काय म्हणतात बघा. विद्युलतेप्रमाणे म्हणजे विजेप्रमाणे क्षणिक विज्ञान रूप बुद्धी काय नाही?
आत्मा नाही. आत्मा कसा आहे मग हे सांगायला लागले. त्यांचं खंडन करून लगेच स्वपक्षाचं मंडन. स्थिर स्वरूप असून पुन्हा जड आणि चेतन स्वरूप आहे. आलं ना, हे यांचं मंडन आहे. स्थिर स्वरूपाचा असून जड आणि चेतन. मग स्थिर स्वरूपाचा का बोला? निद्रिताची शेजीशी आपसाईची उर्वशी. झोपेमध्ये आपण ज्या वेळेला आहोत त्यावेळेला आपला एखादा अतिथी आला तर आगतम स्वागतम सुस्वागतम महाराज म्हणतो का आपण? नाही. झोपीमध्ये चोर आले तर त्यांचं निवारण करतो का आपण? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो स्थिर स्वरूपाचा आहे ना. मला काही कळालं नाही म्हणतो म्हणजेच जड स्वरूपाचा. अज्ञान म्हणजे जड स्वरूपाचा आणि त्या अज्ञानाचं त्याला ज्ञान झालं म्हणून चित स्वरूपाचा. ठीक ना, हे यांचं मंडन. बघा, स्थिर स्वरूप असून जड आणि चेतन स्वरूप आहे. कारण बघा, ते स्पष्टीकरण त्याचंच करतात पुढे एवढ्या पंक्तीचं स्पष्टीकरण. कारण की सुषुप्ती होऊन म्हणजे झोपेतून जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की काय म्हणतो? मी जड होऊन निजलो होतो. त्याला विचारलं आतापर्यंत तुम्ही काय करत होता? काही नाही, जड होऊन निजलो होतो. म्हणजे जड म्हणजे त्याला काहीच न कळणं. निद्रेताची शेजीशी साप्ताशी उर्वशी. आणि म्हणून आत्मा कसा आहे? तो म्हणतो मी जड होऊन निजलो होतो. म्हणजे आत्मा कसा? मी म्हणजे कोण? आत्मा. आणि मी कसा निजलो होतो? जड होऊन निजलो होतो. म्हणजे आत्मा कसा झाला? जड. ही पण पुढे बघा, ही जी जागृतीत काय होते त्याला स्मृती होती. जागृती त्याला स्मृती होती. आतापर्यंत तू काय करत होता? आतापर्यंत मी जड होऊन निजलो होतो. त्या सुषुप्तीकालीन जडतेची म्हणजे अज्ञानाची काय झाली? स्मृती. आणि स्मृती कोणत्या पदार्थाची होते? ज्याचा आपण पूर्वी कधीतरी अनुभव घेतला. म्हणजे पूर्वीकडे सुषुप्तीत आपण त्याचा अनुभव घेतला म्हणून जागृतीत काय झाली? स्मृती झाली. याचा अर्थ सुषुप्तीत कोणाची स्मृती झाली? सुषुप्तीत त्या अज्ञानाची स्मृती झाली. आणि अज्ञानाची स्मृती कधी होईल? अनुभव घेतला तर. अनुभव घेतला कुठे? सुषुप्तीत. याचा अर्थ सुषुप्तीत अनुभव घेतला कोणी? जो अनुभव घेणारा तो झाला चित. ज्याचा अनुभव घेतला ते झालं जड. आणि काहीच क्रिया करत नाही, स्थिर, म्हणून चित जड. स्थिर आणि चिज्जड स्वरूपाचं कोण? आत्मा. म्हणजे चित स्थिर आणि चिज्जड स्वरूपाचं कोण आहे? कोणतं शरीर? कारण शरीर. कोणतं कोश? आनंदमय कोश. आणि तोच काय झाला मग? आत्मा. ठीक ना. बघा, ती आज्ञा बघ, स्मृती कोणाची होत नाही? ही जी म्हणजे मी सुखाने झोपलो होतो, मला काय कळत नाही, मी जड होऊन निजलो होतो, अशी जी जागृतीत काय होते बोला? स्मृती होते. ती कोणाची होत नाही? अज्ञात विषयाची होत नाही. कारण सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे काय नाही, ज्ञानाचे साधन नाही. कारण सुषुप्तीमध्ये तुम्हाला इंद्रिय होते, तर इंद्रिय तर डोळे झाकून पडलेलं होतं. मन होत होतं ते तर कारणात लीन झालेलं होतं. मग ज्ञान झालं कोणाला? ते आत्म्यालाच झालं आहे ना. आपण 5 जण एका खोलीत राहतो आणि 5 जणांपैकी 4 जण बाहेर गेले. ते 10 दिवस घरीच नव्हते आणि एकच जण होता आणि तो म्हणायला लागला मी चोरी केली नाही. 5 जण तर घरीच नव्हते. मग तो बोलतो तो सत्यवादी का तो लबाड? लबाड. कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आणि तोही म्हणतो मी चोरी केली नाही. त्याचा अर्थ त्यांनीच ती चोरी केली असली पाहिजे, जरी तो मान्य करत नसला तरी. तसं प्रकाशाचं ज्ञान ही तर बघा ना. तसं ज्ञानाचं साधनं कोण? 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानाचं साधनं कोण? मनबुद्धी. पण ती सगळीच कारणात लीन झाली आहे. त्यांनी तर ज्ञान करून दिलं नाही. कोणाचं? सुषुप्तीकालीन अज्ञानाचं. आणि ज्ञान तर जीवाला झालं. कारण अनुभव स्मृती झाली ना. स्मृती अनुभवाशिवाय म्हणजे ज्ञानाशिवाय होत नाही. मग स्मृती झाली त्या अर्थी ज्ञान झालं. मग ते ज्ञान कोणी करून दिलं? ज्ञानरूप आत्म्यानेच करून दिलं. मग आत्मा, मग यांनी तर प्रकाशन केलं नाही बुद्धिदिकाने, आणि ते प्रकाशन तर झालं. मग ते कोणी केलं? ज्ञानरूप आत्म्याने केलं. म्हणून आत्मा कसा झाला? प्रकाशरूप का अप्रकाशरूप ज्ञान झालं त्या अर्थी प्रकाशरूप. पण मी जड होऊन निजलो होतो त्या अर्थी अप्रकाशरूप. आणि अप्रकाश रूपालाच म्हणतात जड, प्रकाश रूपाला म्हणतात चित. म्हणजे आत्मा कसा झाला? चित जड आणि काहीच करत नाही त्या काळात म्हणून स्थिर. ठीक ना. बघा, म्हणून मी जड होऊन निजलो होतो या स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान ते आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणून आत्मा कसा आहे? जडरूप आणि प्रकाशरूप आहे. आणि असा जडरूप प्रकाशरूप कोण आहे? बघा, तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप कोण आहे? आनंदमय कोश आहे. म्हणजेच कारण शरीर आहे. कारण सुषुप्तीमध्ये चैतन्य आभासासहित जे अज्ञान, चैतन्याचा आभास म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंबाने युक्त असं जे अज्ञान, त्या असंच काय म्हणतात? आनंदमय कोश म्हणतात. तेथे आभासरूप कोण झाला? आभास प्रकाशरूप आहे आणि अज्ञान अप्रकाशरूप आहे. म्हणजे आभास म्हणजे चिदाभास प्रकाशरूप आहे, अज्ञान अप्रकाशरूप आहे. हे दोन्ही एकत्र आले आहेत. म्हणजे प्रकाशरूप कोण? चिद्रूप कोण? आभास. अप्रकाशरूप कोण? अज्ञान. आणि अज्ञान अप्रकाशरूप म्हणजे जड आणि चिदाभास प्रकाशरूप म्हणजे चित. म्हणून असा कोण? कारण शरीर. मग तोच कोण आहे? आत्मा. आणि त्याचं स्वरूप काय? चित जड. ठीक ना. असं यांचं म्हणणं आहे. कोणाचं? पूर्वमीमांसेचे वार्तिक कुमारील भट्टांचं.
तेथे आभास प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आहे. म्हणून भट्टमतामध्ये आनंदमय कोशच काय आहे, आत्मा आहे. त्याचं स्वरूप कसं, स्थिर चिंतन स्वरूपाचं आहे. पण हे मत आनंदमय कोश कारण शरीराचा आत्मा आहे, पण ते चिज्जड स्वरूपाचं नाही असं कोण म्हणतात आता? छान, शून्यवादी माध्यमिक बौद्ध. इकडे बघा एक मिनटं. शून्यवादी माध्यमिक बौद्ध म्हणतात तुम्ही आत्म्याला कसा मानायला लागला आता? चिज्जड. म्हणजे काही भाग चित आणि काही भाग जड, काही भाग प्रकाशरूप काही भाग अप्रकाशरूप आहे ना. म्हणजे चिज्जड मानला म्हणजे आत्म्याला कसा मानला तुम्ही? निरावयव का सावयव? बोला ना. चिज्जड असा मानला म्हणजे काही भाग प्रकाशरूप काही भाग अप्रकाशरूप, मग सावयव मानला. छान, कसा मानला तुम्ही? सावयव मानला. मग सावयव मानल्यामुळे जसं काजवा कसा आहे, जुगनू आग्या सावयव आहे, बरोबर आहे. म्हणून त्याचा भाग काही भाग प्रकाशरूप आहे काही भाग अप्रकाशरूप आहे. असं लाईट लागतो चमचम करतो तो. मग काही भाग त्याचा प्रकाशरूप आहे काही भाग त्याचा अप्रकाशरूप आहे. मग आत्मा जर तुम्ही चिज्जड मानला तर कशासारखा मानल्यासारखं होईल? त्या काजव्यासारखा. काजवा कसा आहे? सावयव. आणि सावयव असणारा काजवा उत्पत्तीच्या पूर्वी आहे का? नाही. नाशाच्या नंतर आहे का? नाही. मधल्या काळात तो नाहीच. तर म्हणजे कारण आदो अंती यन नास्ति वर्तमाने पितंतता, आदो अंती यद अस्ति वर्तमाने पितंतता. जो पदार्थ आधी नसतो अंती नसतो मध्ये तरी तो नसतोच. रज्जूवरचा सर्प आधी आहे अंती आहे का? नाही. म्हणून मधल्या काळात दिसला तरी तो नाही आहे. रज्जूचा आपण सर्प म्हणतो. आणि आधी अंती कोण आहे? रज्जू आहे. म्हणून मधली रई दिसली तरी कोण आहे? रज्जू आहे. हे तर आपलं ठरलेलं आहे की नाही. मग तसा जर चिज्जड आत्मा मानला तर कसा मानावा लागेल? सावयव. सावयव मानला की तो झाला उत्पत्ती विनाशवान. आणि उत्पत्ती विनाशवान जो पदार्थ असतो तो उत्पत्तीच्या पूर्वी असत असतो, नाशाच्या नंतर असत असतो, मधल्या काळात सुद्धा असतच आहे. असत म्हणजेच शून्य. असत म्हणजेच शून्य. मग आत्मा शून्य का अनात्मा शून्य का दोन्ही शून्य? दोन्ही शून्य. आत्मा का शून्य? आत्मा उत्पत्तीपूर्वी असत आहे, नाशानंतर आपलं हे. आत्मा सावयव मानला तुम्ही. आत्मा कसा मानला? चिज्जड म्हणजे सावयव. आणि सावयव पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतो. आणि जो जो पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतो तो उत्पत्तीच्या पूर्वी नसतो म्हणजेच असत असतो, नाशाच्या नंतर नसतो म्हणजे असत असतो. आणि जो पदार्थ उत्पत्तीपूर्वी नाशानंतर असत असतो तो मधल्या काळात जरी सत वाटला तरी छान असतच असतो. आणि असत म्हणजेच शून्य. मग आत्मा कसा ठरला? शून्य. आणि आत्मभिन्न जे अनात्मा आहे ते उत्पत्तीच्या पूर्वी असत म्हणजे शून्य, नाशाच्या नंतर असत म्हणजे शून्य, मधल्या काळात ते सत भासले तरी ते असतच. म्हणून शून्यच असत म्हणजेच शून्य. आणि शून्यच काय? परमतत्व आहे. आणि असा शून्य रूप म्हणजे ज्याच्या काळात काहीच कळत नाही, काय आहे असं काही सिद्ध होत नाही. झोप आहे, गाढ झोप म्हणजे कारणशील आनंदमय कोश. त्यावेळेला काय व्यवहार घडतो? काहीच घडत नाही. म्हणून असं म्हणजे असा कारण शरीर आनंदमय कोशच आत्मा आहे. पण त्याचं स्वरूप कसं नाही तुमच्या मते? कसं नाही? चिज्जड नाही. मग कसं आहे? शून्यम शून्यम. ठीक ना? लक्षात आलं ना? आणि असं त्यांचं मंडन. आता ते मंडन वाचू. आता मग पुढे काय म्हणतात ते पुढे सांगू. बघा, शून्यवादी माध्यमिक बौद्धाचे मत. शून्यवादी असे म्हणतात की आत्मा कसा आहे? निरावयव असल्यामुळे. म्हणजे हे पहिले त्याचं खंडन झालं. कोणाचं? चिज्जड म्हणणाऱ्या भट्टांचं खंडन. आत्माला तुम्ही कसं मानता? चिज्जड मानता. पण चिज्जड म्हणला तर त्याला कसं मानावं लागेल? सावयव. आणि आत्मा कसा आहे? निरावयव. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार, तू ही रघु राया, मै गुलाम तेरा. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे, नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे आत्म्याशी नाही. आणि आत्मा कसा झाला? निरावयव. आणि चिज्जड मानला म्हणजे कसा मानावा लागेल? सावयव. सावयव मानला म्हणजे उत्पत्ती विनाशवान. आणि उत्पत्ती विनाशवान मानला का उत्पत्ती पूर्वी नाशानंतर असत, म्हणून मध्ये सुद्धा असत. असा शून्य ठरेल आत्मा. ठीक ना? आणि अनात्मा सुद्धा कसा ठरेल? शून्य ठरेल. आणि म्हणून आम्ही सांगतो त्याचं काय स्वरूप नाही, चिज्जड नाही. काय स्वरूप आहे? शून्य हे स्वरूप आहे. कोणाचं? आत्म्याचं. आणि अशा शून्य रूप कोणता कोश? कोणतं शरीर? आनंदमय कोश कारण शरीर. म्हणून तोच काय आहे? आत्मा. पण तो कसा नाही कसा आहे? सावयव नाही, निरावयव आहे. आणि कसा नाही कसा आहे? पुन्हा चिज्जड नाही तर शून्य आहे. ठीक ना? चिज्जड येते स्वरूप नसून शून्य आहे त्याचं स्वरूप आहे. एवढंच सांगतात. बघा, माध्यमिक शून्यवादी माध्यमिक बौद्धाचे मत. शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरावयव असल्यामुळे
प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप म्हणणे काही नाही, बरोबर नाही. कारण बघा, कारण उदाहरण देतात. काजवा कसा आहे बोला, सावयव आहे. माऊली बोलायचं बरं का. काजवा कसा आहे, सावयव आहे, म्हणून त्याचे काही अवयव प्रकाशरूप, म्हणजे त्याचा पुढचा भाग कसा असतो, मागचा भाग कसा असतो, प्रकाशरूप, आणि पुढचा भाग कसा असतो, अप्रकाशरूप. कोणाचा, काजव्याचा. काजवा कळाला का तुला, काजवा माहिती आहे, आग्या. असं झोपायचं नाही, अंधारात जो चमकतो रात्री त्याला काय म्हणतात, काजवा. काय म्हणतात, मोठ्याने बोल ना, काय म्हणतात, काजवा. काय म्हणतात, काहीच म्हणत नाही. बघा, शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरावयव असल्यामुळे प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप म्हणणे बरोबर नाही. काजवा सावयव आहे, म्हणून त्याचे काही अवयव प्रकाशरूप आणि काही अवयव अप्रकाशरूप आहेत. निरावयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. निरावयव आत्म्याविषयी तसे म्हणजे कसे, काजव्यासारखे आहे ना, चिज्जड म्हणता येणार नाही. कारण काजव्याच्या बाबतीत म्हणता येतं तो सावयव आहे. आत्मा निरावयव म्हणायचं, पुन्हा त्याला चिज्जड म्हणायचं, हे उदत व्याघात नावाचा दोष येईल. म्हणून आत्म्याला निरावयव म्हणत असेल तर काय म्हणू नका, चिज्जड म्हणू नका. चिज्जड म्हणत असेल तर काय म्हणू नका, निरावयव म्हणू नका. बघा, तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल. मग तो भट्ट काय म्हणेल, मानू आम्ही अंशवान. अरे अंशवान मानला तरी तो काय ठरत नाही, चिज्जड ठरत नाही. कसं बघा, म्हणजे हे तुष्यंत दुर्जय न्यायाने स्पष्टीकरण आहे. आत्मा अंशवान मानावा लागेल, आणि मानलाच तुम्ही अंशवान. अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतो. काजवा अंशवान आहे की नाही, म्हणून तो उत्पत्ती विनाशवान आहे की नाही. मग तसा आत्मा जर अंशवान मानला तर कसं मानावं लागेल, उत्पत्ती विनाशवान. आणि उत्पत्ती विनाशवान जो असतो तो उत्पत्तीच्या पूर्वी असतो का नसतो, नसतो. नाशाच्या नंतर असतो का नसतो, नसतो. आणि जो उत्पत्तीपूर्वी नसतो, नाशाच्या नंतर नसतो, तो मधल्या काळात दिसतो का, असतो, दिसतो पण असत नाही, है ना. कारण आदोअंत नास्ति वर्तमानेपि तंतता. म्हणून तो उत्पत्ती विनाशवान मानला ना तरी तो चिज्जड ठरत नाही. तो निरावयव असल्यामुळे तो चिज्जड नाहीच नाही. पण जरी तुम्ही मानला अंशवान तरी तो चिज्जड ठरत नाही. तो कसा ठरतो, शून्य ठरतो. का, कारण उत्पत्तीपूर्वी असत म्हणजेच शून्य, नाशानंतर असत म्हणजे शून्य, मधल्या काळात दिसत तरी असत, आणि असत म्हणजेच शून्य. म्हणून तो शून्य हे त्याचं स्वरूप आहे. आनंदमय कोश कारण शरीराचा आत्मा आहे, पण त्याचं काय स्वरूप नाही, चिज्जड स्वरूप नाही. काय स्वरूप आहे, शून्य हे त्याचं स्वरूप आहे. हे यांना सिद्ध करायचं आहे. कोणाला, शून्यवादी माध्यमिक बौद्धाला. यांची कोणती ख्याती मागे, चौथ्या तरंगात यांची कोणती ख्याती मागे, असत ख्याती आहे ना. यांची कोणती ख्याती चौथ्या तरंगात म्हणलं तर असत ख्याती. बघा, निरावयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल, आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. तसा सावयव आत्माही कसा होईल, मग उत्पत्ती विनाशवान मानावा लागेल. जर मानला तर बघा, जे उत्पत्ती विनाशवान असतात ते उत्पत्तीहून पूर्वी म्हणजे आधी, नाशाच्या नंतर म्हणजे अंती काय असतात, असत असतात. एवढेच नव्हे तर जे आधी आणि अंती म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशाच्या नंतर असत असतात ना, ते मध्येही असतच असतात. सकारात्मक. का, कारण आपला नियम आहे आदो अंते यद अस्ति, म्हणजे आधी अंती जे असत असती ते मधल्या काळातही असतच असती. आधी अंती जे असत नसती ते मधल्या काळातही असत नाही. मग आधी अंती असत नाही म्हणून मध्ये असत नाही, कोण, आत्मा. आणि आधी अंती असत आहे मधून म्हणून मध्ये असत आहे, कोण, अनात्मा. पण तुर्त आत्माच काय ठरतात, हे असं ठरतात. कारण हे नास्तिकांचं मत आहे. म्हणून आत्मा मग त्यांनी त्याला म्हणतात काय, उष्ट लकोटिका न्याय. आपलंच लाकूड घेणं, आपल्याच आहे ना उंटावर लाकूड घ्यायचं, त्याला 2 दणके द्यायचं, चला पुढे. तसं याने केलं. म्हणजे प्रक्रिया कोणाची घेतली, आत्मे. आणि आत्मा काय ठरवला, असत आहे ना. कोणता न्याय मग हा, उष्ट लकोटिका न्याय. बघा, म्हणून आत्मा असद्रूप आहे. तसेच आत्म्याहून भिन्न सर्व आहे ना, तो सर्व शब्द इथे टाकायचा. ते आत्म्याहून सर्व आहे ना, भिन्न. तर तसे म्हणण्यापेक्षा आत्माहून भिन्न सर्व पदार्थ, असंच एक वाक्य तुमच्याकडे. तसेच आत्म्याहून पुढे काय, सर्व आहे ना, तो सर्व शब्द पुढे टाकायचा थोडासा. आत्म्याहून भिन्न सर्व पदार्थ, तो सर्व इथं टाकायचा. आत्म्याहून भिन्न सर्व पदार्थ कसे आहेत, उत्पत्ती विनाशवान आहेत. म्हणूनच ते कसे आहेत, असद्रूप आहेत. या रीतीने आत्मा अनात्मा या सर्व असत वस्तू आहेत. आत्माही असत आहे आणि अनात्माही असतच आहे. म्हणून शून्यच काय आहे,
परमतत्व आहे, हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिक बौद्धाचे मत असून ते अज्ञानरूप म्हणजेच कोणतं शरीर, कारण शरीर कोणता कोश, आनंदमय कोश आहे ना, मग अज्ञानरूप शून्यरूप आनंदमय कोशाचेच काय करतात, प्रतिपादन करतात. कोणाप्रमाणे, भट्टाप्रमाणे. फक्त भट्ट त्याचं स्वरूप म्हणत होते चिज्जड आणि हे म्हणतात शून्यम शून्यम. परंतु हे त्यांचे मत काय नाही, बरोबर नाही. हे कोण बोलतं, वेदांती. कारण सर्व लोकास अज्ञानाची प्रतीती किती प्रकाराने आहे, 3 प्रकाराने आहे. आता इकडे बघा, आपण नेहमीच एक दृष्टांत देत असतो. आपण ज्याला मृगजळ म्हणतो त्याला वास्तव जल मानतं कोण, हरण. म्हणून ते मृगजळाकडे पाहणारे आपण किती दृष्टी बनत असतो, 3. सत्य वाटतं ते कोणाला, हरणाला. मिथ्या वाटतं कोणाला, मानवाला, आपल्याला. आणि नाहीच वाटतं कोणाला, भगवान सूर्यनारायण. सूर्यनारायणाच्या दृष्टीने मृगजळ नाहीच आहे, आपल्या दृष्टीने आहे पण कसं आहे, मिथ्या आहे. आणि हरणाच्या दृष्टीने ते सत्य आहे. तसं हे जगतरूपी मृगजळ आहे, कोणाचं कार्य, अज्ञानाचं कार्य. मग अज्ञान कार्यरूपाने परिणत पावलेलं अज्ञान हे सत्य वाटतं ज्यांना ते कोणाच्या जातीचे, हरणाच्या जातीचे. मिथ्या वाटतं ज्यांना ते कोणाच्या जातीचे, मानवाच्या जातीचे. नाहीच वाटतं ज्यांना ते कोणाच्या जातीचे, सूर्याच्या जातीचे. मग जगत हे अज्ञान रूप असणारं अज्ञानच कार्यरूपाने परिणात पावलेलं अज्ञान ज्यांना सत्य वाटतं, पडली रूढी जगा परिचार चालवित व्यवहार सत्य म्हणून त्यांना पामर किंवा विषय असं म्हणतात. ज्यांना सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्य वाटतं, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ रज्जू सर्पकार भासेले जगडंबर. ज्यांना मिथ्या वाटतं त्यांना जिज्ञासू मोक्ष म्हणायचं. आणि संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वाटता, पुढे वैल मागवता कदा कल्पती घडे नाही, ते आली काय तुच्छ आहे, नगण्य आहे, नाहीच ते असं वाटतं, त्यांना जगद्गुरु तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे, महापुरुष असं म्हणतात. त्या 3 दृष्टी ते सांगितलेलं. एवढंच वाचून घेऊ, एवढं बघा. परंतु हे मत बरोबर नाही. कोणाचे, माध्यमिक शून्यवादी बौद्धाचे. काय म्हणणे बरोबर नाही, कारण शरीर आनंदमय कोशालाच आत्मा म्हणून ते शून्यरूप आहे असं म्हणणं बरोबर नाही. कारण सर्व लोकांस अज्ञानाची प्रतीती 3 प्रकाराने आहे. 1. ज्यांना अद्वैत शास्त्राचा काय नाही, संस्कार नाही. आता खेड्यापाड्यात गेलं त्यांनी अद्वैत आणि द्वैत हे शब्द तरी काही नाही ऐकलेले असतात का, हे शब्द सुद्धा त्यांच्या गावी नावी नसतात, ध्यानीमनी नसतात. म्हणून ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही त्यांना जगतरूप परिणाम पावलेले हे अज्ञान कसे वाटते, सत्य वाटते. हे सगळं जगत काय सत्य आहे, मिथ्या शब्द सुद्धा त्यांच्या मतात मिथ्या आहे, सगळंच सत्य आहे ना. कोणती ख्याती अशी, सगळं सत्य आहे. सत्याती कोणाची, भगवान रामानुजाचार्य. आणि त्यांच्या मतात काय मिथ्या आहे, त्यांच्या मतात काय मिथ्या आहे, त्यांच्या मतात मिथ्या शब्द सुद्धा मिथ्या आहे ना. कारण सगळंच काही सत्य आहे असं आपण त्यावेळेस बोललो होतो ना, आहे ना. त्यांच्या मतात सगळंच काय आहे, सत्य आहे. बघा, मग ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही त्या जगतरूप परिणाम पावलेले अज्ञान कसे असते, सत्य रूपाने प्रतीत होते. म्हणजे कोणता वर्ग, तो पामर किंवा विषय. दुसरा, अद्वैत शास्त्र आणि युक्ती निपुण, म्हणजे अद्वैत शास्त्राचं श्रवण केलेलं आहे आणि भेदबाधक अभेद साधक अशी युक्ती अद्वैत ब्रह्मचिंतन केलेलं आहे, त्याला म्हणतात युक्ती निपुण. असे कोण आहे ते, पंडानाम आत्मेशका बुद्धी यशाचा पंडित. पंडित तोच भला नित्य भजे जो विठ्ठला. असे जे पंडित आहे यांना अनिर्वचनीय अज्ञान आणि तत्कार्य जगत कसे प्रतीतील येते, मिथ्या रूपाने प्रतीत होते. दुसरा वर्ग त्याला म्हणायचं मुमुक्षु किंवा जिज्ञासू. ते म्हणतात दिसतंय जगत पण दिसतं तसं हे काही खरं नाही. खरं कोण आहे, तू का म्हणे तूची खरा इरवावगा पसारा रज्जू सर्पा कार भासेले जगडंबर. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. अरे रज्जूवरचा सर्प दिसला जरी सत्य तर तो मिथ्या, रज्जूच सत्य आहे. तसं हे जगत जरी दिसलं तरी ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आहे असं म्हणत असेल तर तो कोण आहे, मग जिज्ञासू मुमुक्षू. आणि त्याच्याही पुढे संसार नावाचं वस्तूच नाही ते आता सांगतात. जीवनमुक्त विद्वानास है ना, जीवनमुक्त विद्वानास कार्यसहित कोण, अज्ञान म्हणजे कार्यरूप जगत आणि कारण त्याचं अज्ञान. हे सगळे काय, अलिक, अलिक म्हणजे तुच्छ, असत, शून्य, हे सगळे शब्द एक अर्थवाचीच आहे. बघा, अज्ञान अलिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत होते, तुच्छ. पुन्हा दुसरा शब्द असं, तिसरा शब्द शून्य. हे 3 शब्द कसे आहेत, एकाच अर्थाचे वाचक आहेत. पाणी, वाटर, जल, नीर हे सगळे शब्द काय एकाच अर्थाचे वाचक आहेत. तसं तुच्छ म्हणलं म्हणजेच असत, आणि असत म्हणलं म्हणजे शून्य, आणि शून्य असत म्हणलं म्हणजे तुच्छ, आणि तुच्छ असत म्हणलं म्हणजे शून्य, आणि शून्य तुच्छ म्हणलं म्हणजे असत. हे सगळे शब्द 3 आहे पण अर्थ एकच आहे. म्हणून म्हणतात तुच्छ, असत आणि शून्य हे 3 शब्द एकाच अर्थाचे वाचक आहेत.
अशा रीतीने जीवनमुक्त पुरुष ज्या तुच्छ असे समजतो त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात, आहे ना. त्या अज्ञानालाच हे काय म्हणतात, आनंदमय कोश म्हणतात. मग जीवनमुक्त पुरुष तुच्छ ज्याला म्हणतो त्याला हे आनंदमय कोश म्हणतात. ते कारण शरीर त्यालाच काय म्हणतात, आत्मा म्हणतात. मग जीवनमुक्त महात्मा ज्या बोधात म्हणतो त्या बोधाने हे म्हणतात का शून्यवादी? नाही. म्हणजे जीवनमुक्त महात्मा जगताला असं म्हणतो का, जगत अधिष्ठानाला? जगताला म्हणतो, जगत अधिष्ठानाला. आणि हे जगत असहित अधिष्ठानाला सगळ्यालाच काय म्हणतात, असत शून्य म्हणतात. म्हणजे यांचं म्हणणं हे भ्रमात्मक का प्रमात्मक? भ्रमात्मक आहे. आणि जीवनमुक्त विद्वान महात्मा म्हणत असेल तर त्याचं बोलणं ते प्रमात्मक आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून म्हणतात अशा रीतीने जीवनमुक्त पुरुष ज्या तुच्छ असे समजतो त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात. त्यासच हे मोहित शून्यवादी काय समजतात, आत्मा समजतात. परंतु जीवनमुक्त ज्या बोधाने कार्यसहित अज्ञानाला तुच्छ समजतो तो बोध प्राप्त करून घेण्यात शून्यवादी पुरुषार्थ समजत नाही. आता प्रभाकर व नाईक यांच्या मताने आत्म्यात स्वरूप जड नाही, शून्यही नाही, तर जड आहे. ते काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण पाहू. आणि यांच्यातले थोडेसे बारकावे तर त्या दोन गोष्टी राहिल्यात, त्याचा विचार आपण उद्याच्याला करू. या कोशाला थोडासा वेळ जाईल आपला, पण मग पुढचं थोडंसं वेगाने घेऊ. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज